आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली असून नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजित कदम बहुमताने विजयी झाले. तब्बल 15 नगरसेवकांसह भाजपनं नगर परिषद काबीज केली. उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया लवकरच उपनगराध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया जाहीर करणार आहेत. मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यवाही ऑन कॅमेरा पार पडणार आहे. भाजपकडून नगरसेवकांचे गठबंधन करून गटनेता निवडीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नगर परिषदेत राहुरी फॅक्टरी हा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. या भागातून भाजपला 5 नगरसेवक मिळालेत. त्यामुळे राहुरी फॅक्टरीतून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांपैकी एकाच उपनगराध्यक्षपद मिळावं अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होते. माजी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा अंतिम निर्णय काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उपनगराध्यक्ष पदासाठी उत्तम कामाचा अनुभव असलेले प्रकाश मार्शल संसारे तसेच नगराध्यक्ष कदम यांना प्रभाग 1 मध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारे व स्वतःही सर्वाधिक मताने निवडून आलेले अजित बाजीराव चव्हाण तसेच जथ्याचा विचार व तरुण चेहरा म्हणून विचार केला तर सौरभ विजय मुसमाडे हेही नाव आघाडीवर आहे. याशिवाय महिला नगरसेवकांची संख्या 9 असल्यानं महिलांनाही संधी मिळू शकते अशी समीकरणं तयार होतात. नगराध्यक्ष कदम यांना लीड देणाऱ्या व स्वतःही जास्त मतांनी निवडून आलेल्या सुजाता सुधाकर कदम तसेच गावठाण प्रभागातून मातब्बर उमेदवारास पराभवाची धूळ चाकणाऱ्या सुवर्णा प्रवीण कुठोळे तसेच चंदाराणी वैभव गाडी यांची नावं चर्चेत आहे. उपनगराध्यक्ष पदाबरोबरच स्थायी बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, अर्थ इत्यादी समितींच्या सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.